आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट कळप चारित असता तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिला व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे, तेव्हा त्यानं त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायघोळ जगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले, म्हणजेच मत्सर करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. प्रेज द लॉर्ड म्हणलं तरी करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लक्षात घ्या, मत्सर असलं ना तुम्हाला प्रेज द लॉर्ड पण करू वाटत नाही. ओळखायचं, आणि ते ओळखायला तिथं बसलाय, कुछ तो गडबड आहे. तुम्ही तर चर्च मध्ये आला, उड्या मारता, गाणं गाता, सुंदर सुंदर आवाजानं गाणं गाता, सगळं करता, आणि इकडं म्हणून लक्षात ठेवा, काय जरी झालं ना, काय पटलं नाही, प्रेज द लॉर्ड, गळ्यात गळा घाल. का तर तो बघायला लागलाय. हो, कोण बघायला लागलाय? परमेश्वर. आहो, त्याचं वय पण लिहून ठेवलंय. किती वर्ष आहे योसेफाचं वय? 17 वर्षाचं. मग तुम्हाला भी इतिहास पुरा लिख के लेगा वो. किती वर्षाचे, काय करता, कुठल्या कुळातले तुम्ही आहात, तुमचं घराणं कोणतं आहे. आम्हाला आमच्या घराण्याची फार गमेंड असते ना, पण म्हणतो तुमच्या घराण्याची गमेंड उतरली तर तुमच्या घरात मत्सर आहे. तुमच्या घराण्या संबंधानं, प्रत्येकाच्या परिवारा संबंधानं इथं असं म्हटलं. काय शब्द आहे हो? तो आपला बाप आपल्या इतर सर्व भावांना याकोब वंश. कुठला वंश? याकोब. अब्राम, इसाक आणि याकोब. आओ, देवाचा वंश, देवाचे लोक, पिढ्यानपिढ्याचे आशीर्वादित लोक. तसं आम्ही 7 पिढ्याचे ख्रिस्ती पण द्वेष आहे. हो, मत्सर आहे ना. याकोब वंशा संबंधानं तिथं असं म्हटलं, तो याकोब वंशाचा, याकोब जो देवाच्या मर्जीमध्ये असणारं घराणं. ऐका, तुमचं घराणं कोणाच्या मर्जीमध्ये, तुमच्या घराण्याला किती उच्च दर्जा आहे याला महत्व नाही, तुमच्या घराण्यात नेमकं काय चाललं. बरं, त्या पापाचं कारण पण काय हो? कारण एक साधं, योसेफानं लावालावी केली. असं लिहिलंय का नाही? काय केलं त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर. कसली वर्तनाची खबर? दुर्वर्तनाविषयी. वाईट वागले, बापाला जाऊन सांगितलं. मग वाईट वागला कशाला? साधी गोष्ट, वाईट वागूच नका ना. बरं, त्यानं बापाला जाऊन दुर्वर्तनाविषयी सांगितलं, आणि मग त्याच्या बापानं काय केलं? त्याला पायघोळ जगा शिवला. जगा म्हणजे सेवा आहे. जगा म्हणजे सेवा आहे. याजकाला झगा प्रभूनं दिलेला आहे. याजकाला झगा आहे, याजक सेवा करणार आहे. येशू ख्रिस्ताचा पण झगा वाटला गेलेला आहे. कधी कधी तुमची सेवा, प्रभू तुमच्यावरती प्रेम करतो. आणि प्रेम का करतो माहिती का? आता मी त्याला लावालावी हा शब्द वापरला, तो जगिक झाला, परंतु तुम्हाला माहिती का, या योसेफाचा बाप याकोब जो आहे ना, त्यानं आपल्या भावाच्या दुर्वर्तनाची खबर त्याला दिली. म्हणजे काय केलं? का त्याच्या बापानं त्याला तो झगा दिलेला? ऐका बरं का, आत्मिक गोष्टी जाणून घ्या. मोशे सुद्धा परमेश्वर इस्रायल लोकांना दंड देत असताना त्या देवासमोर पालथा पडून आपली विनंती देवासमोर मांडत आहे. तो म्हणतो, यांना मारू नको, नाहीतरी ते मिस्त्री लोक म्हणतील यांच्या देवानं येऊन यांना रानामध्ये मारलं. तेव्हा देवानं त्यांचा बचाव केला. इकडे योसेफ पण काय करतो माहिती का? आपल्या भावाच्या दुर्वर्तनाची खबर आपल्याला बापाला देतो. म्हणजे काय? प्रार्थना करतो, अर्जव आहे त्याची ती, काय? माझ्या भावांना वाचव या पापापासून. आता पाप केल्यावर बाप सोडणार नाही, बाप त्यांना दंड देणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोण प्रभू आणि कोण कोणाचा मत्सर करतं. जस्ट तुमच्या प्रार्थना, जर तुमचं जग मत्सर करत असेल ना, तर त्याचं कारण तुम्ही प्रार्थना करत आहात. आणि देव कोणाला झगा देतो, कोणाला ती सेवा देणार आहे.
योसेपानं कोणाला याकोबानं कोणाला जागा दिला? योसेपाला जागा दिला. जागा का दिला? कारण त्याची त्याच्यावर प्रीती होती. मोशेवर पण देवाची प्रीती असण्याचं कारण काय माहिती का? तो आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करत होता, म्हणून देवानं मोशेला सेवा दिलेली आहे. त्यास तुम्ही लोकांसाठी देवाजवळ बदली करता, त्यास तुम्हाला सेवा देते. आणि सेवा आली की मत्सर ठरलेला आहे. सेवा आली की आम्हाला काय वाटतं? सेवा आली की लोकांनी आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं. लोक डोक्यावर घेऊन कधीच नाचत नसतात. ते मलाही घेणार नाही, तुम्हालाही घेणार नाही. मला काय वाटतं? मी तुमच्या सगळ्या शब्दावर विश्वास ठेवतो का? मी तुमचा बाप आहे. तुम्ही किती पण माझ्याशी गोड गोड बोलला ना, तर तुमचा चेहरा बघून तुमचं भविष्य सांगेल मी. कौन कितने पानी में मेरे पीछे क्या बोलते हैं. स्वभाव आहे माणसाचा. मला माहिती की माणूस दैहिक आहे. मग लक्षात ठेव, सेवा म्हणलं की मत्सर आलाच. अजून एक गोष्ट आता त्याच्या खाली वाचा, तुम्हाला समजेल. तेव्हा आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो. कोणाचा मत्सर होतो? बाप ज्याच्यावर अधिक प्रीती करतो. मग तुमचा कोणी मत्सर करत असेल तर समजायचं तुमचा बाप तुमच्यावर. किती सोपं आहे. माझा बाप माझ्यावर प्रीती करतो म्हणून आम्ही म्हणतो ना, त्यांना बघवत नाही माझं. ते द्वेष करतात माझा का बघवत नाही? तुमचा बाप तुमच्यावर प्रेम करतो. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांच्यावर बापाचं प्रेम नाही ते मत्सर करतात. दुसऱ्या भाषेमध्ये कोण मत्सर करतं? ज्यांचं बापाचं ज्यांच्यावर प्रेम नाही. म्हणजे तुमच्यात मत्सराची भावना आल्यावर तुम्ही कबूल करता की माझ्या बापाचं माझ्यावर. दुसरी गोष्ट, तुम्ही कबूल करता जगा मला, सेवा मला. ज्याला सेवा आहे, ज्याला जगा आहे, त्यांच्यावरच देव प्रेम करतो. ज्यांना देवानं सेवा सोपवली, देव त्यांच्यावरती प्रेम करत आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, लोक तुमच्याविषयी काय विचार करतात हा विचार कधीच करू नका. देव तुमच्याविषयी जगाचा विचार करत आहे, सेवेचा विचार करत आहे. आणि कोणाला सेवा देतो माहिती का? मत्सर करणाऱ्यांना सेवा देत नाही. पुन्हा लक्षात ठेवा, जिथं मत्सर आला एंट्री, तिथं सेवा एक्झिट. मत्सर आला की सेवा बाहेर. आणि ज्याचा मत्सर होत आहे त्याची सेवेमध्ये एंट्री. खाली वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. योसेफाला एक स्वप्न पडले. यांनी त्यांचं ते परत सगळं वाचा आधीच. आपला बाप याकोब वंशाचा वृत्तांत हा योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावांबरोबर कळप चालित असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिला व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे. फार सुंदर आहे बरं का. खरं तर 5 पॉइंट आहेत, पण बघू आपण किती होतील. 4 पॉइंट आहेत. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायगोळ जगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो. हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले, म्हणजे मत्सर करू लागले. व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. पुढे योसेफाला एक स्वप्न पडले. जेव्हा तुमच्याशी लोक सलोख्याचं भाषण करत नाही, म्हणजे लोक तुमच्यावरचे संबंध तोडतात, त्यास देव तुमच्याशी संबंध जोडायला सुरुवात करतो. वेडा मत्सरानं का त्याला वेडा म्हटलं माहिती का? अहो, तुम्ही सलोख्याचं भाषण करणा म्हणून देव सलोख्याचं भाषण करण्यासाठी आला. किती मोठे आशीर्वाद गमवले. कुठल्या गोष्टीमुळे? मत्सरामुळे. मला योसेफ आवडत नाही, योसेफाशी कोणच चांगलं बोल ना. 12 मुलांनी तोंड फिरवून टाकलं. म्हटलं नाही, आपल्या बापाने याला जागा घेतला ना, आपल्या बापाने याला जागा शिवला ना. बरं, हे मत्सर इतका डेंजर होता ना, इतका भयानक होता ना. त्यांच्या डोक्यात एक कल्पना, चला मारून टाकू. किती योजना बघा, चला मारून टाकू. मग दुसरा म्हटलं नको, खड्ड्यात घालू. मग खड्ड्यात टाकलं. मग तिसरा म्हटलं नाही, ते लोक आलेत, त्यांना विकून टाकू व्यापाऱ्याला. म्हणजे द्वेष जो आहे ना, मत्सर ही भावना इतकी प्रचंड असते की आम्हाला कळत पण नाही की काय देवाची योजना त्या समोरच्या व्यक्तीमध्ये आहे. काय देवाची योजना होती माहिती का? तिथं देवानं त्याला
तुम्हाला कळतं का हे स्वप्न पडण्याचं कारण काय? पहिलं स्वप्न त्याचं काय? स्वप्न वाचा बरं. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले. त्यांना त्या सांगितलं तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले, अधिकच मत्सर करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी सभोवती तुम्ही मत्सर करत बसा. तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी समोर येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. अरे वेड्यांनो, तुम्ही त्याचा मत्सर करता, त्याची पेंडी उभी राहणार आणि तुमच्या पेंड्या पालत्या पडणार. म्हणून वेडा कशाने मरतो? त्याला कळत पण नाही रे आपल्या पेंड्या पडणार आहे. जो व्यक्ती मत्सर करतो त्याला वेड म्हणण्याचं कारण काय? की तुमची जी अवस्था, तुम्ही आता वरच्या अवस्थेमध्ये, पण मत्सरामुळे तुमची अवस्था बिघडणार आहे, खाली पडणार आहात. द्वेष भावना इतकी भयानक असते ना. आणि अजून ऐका, योसेफाला स्वप्न तेव्हा पडलं जेव्हा त्याच्या भावांनी त्याचा मत्सर केला. तोपर्यंत नाही पडलं बरं का. देव काय वेडा नाहीये कुणालाही स्वप्न देण्यासाठी. कोणाला पण देव स्वप्न उगेच देत नाही. त्याला माहितीये उभारली तर या व्यक्तीला मला. आता हाबेल मेला, योसेफ मरू नये. हाबेल मेला, योसेफ नाही मारायला पाहिजे. आणि हाबेलाला मारण्यासाठी काही नव्हता, पण आता योसेफाला मारण्यासाठी 11 काईन तयार झाले. किती काईन तयार झाले? 11. पण त्याच्या पुढे बायबल रंगतं आणि देवाचं काम वाढतं. देवानं या 11 असणाऱ्या काईनाला अशा प्रकारचं स्थान दिलं की शास्त्र सांगतं, हबेल आता योसेफ त्यांना सांगते, तुमच्या 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करत आहे, म्हणजे तुम्ही माझा द्वेष करता पण मी तुमच्यावरती स्वामित्व करणार आहे. लक्षात ठेवा, ज्याचा आपण द्वेष करतो, मत्सर करतो, एक दिवशी प्रभू त्याला एवढं उंच नेणार आहे, जे मत्सर करणाऱ्या लोकांवर तो स्वामित्व करेल. किती वेडे आहेत आम्ही लोक. आम्हाला तर वाटतं ती व्यक्ती खाली पडव, पण बायबल सांगतं की तुम्ही वेडे आहात. तुम्ही खाली पडण्याचा विचार करतात तर मी त्याला वर नेण्याचा विचार करत आहे. तुमच्या पेंडीने तिथं जिथल्या तिथं राहायला पाहिजे, तो उलट सगळ्या पेंड्या तिकडच्या गेलेल्या घेऊन आला. तो म्हटलं उभं राहा, ही योसेफाची पेंडी आहे. आणि 11 पेंड्या उभ्या राहिल्या आणि देव सांगतो याच्या पेंडीला नमन करा. आणि अजून काय लिहिलो ते ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता चालवणार आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणांमुळे ते तर त्याचा अधिकच द्वेष करू लागले. आता त्याचं बोलणं सुद्धा यांना आवडलं. भाषण ऐकल्यावर डोकं फिरायचं. म्हणून कोणाचं ऐकून जर तुमचं डोकं फिरत असेल तर समजायचं धोक्याची घंटा. कळत पण नाही आम्हाला, कुणाचं ऐकल्यावर आम्ही डोकं फिरतो. आम्ही म्हणतो याचं ऐकलं ना संताप येतो. तुम्हाला संताप येतो, देव त्याला म्हणतो याची पेंडी नमू दे त्याला. द्वेष मत्सर करणाऱ्या व्यक्ती संबंधानं पवित्र शास्त्र सांगतं की त्यांना भाषण सुद्धा त्यांचं ऐकू वाटेना. आता त्याचा परिणाम काय झाला? पुढे त्याला आणखी एक स्वप्न. इकडे यांचा द्वेष वाढला, इकडे याची स्वप्न वाढली. हालेलुया. यांनी मत्सर करायचं सोडलं नाही, देवाने त्याला स्वप्न द्यायचं. लक्षात ठेवा, कोणी तुमचा मत्सर करत असताना शांतपणे देवाचा दृष्टांत घेऊन पुढे जा. आणि प्रभूचं विजन काय माहिती का तुम्हाला? जे लोक आज तुम्हाला नावं ठेवतात, तुमचं मत्सर करतात ना, एक दिवशी तेच तुमच्या समाचाराला येतील. ही 11 भावंड जे त्याचा मत्सर करत होते ना, ज्या दिवशी योसेफ गादीवरती गेला ना, त्याचे भाऊ काय म्हणतात? आम्ही तुझे भाऊ नाही, तुझे दास आहे, आम्ही तुझ्याशी वाईट वागलो. जे प्रभूनं सांगितलं होतं की 11 पेंड्या तुला नमन करतील, हे 11च्या 11 तिकडे याकोब पण आला तो, आणि तो म्हटलं की आता 11 तारे, सूर्य, चंद्र तुला नमन करतील. जेव्हा तुमचं जग मत्सर करत असतं, मत्सर एक व्यक्ती मत्सर करत असतो आणि दुसरा व्यक्ती मत्सर सहन करत असतो. सहन करणाऱ्याला मी सांगेल, मत्सर सहन करा, कारण प्रभूचा दृष्टांत तुमच्या समोर असणार आहे. प्रभूचा दृष्टांत तुमच्या समोर असणार आहे. तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी, काम करण्याच्या ठिकाणामध्ये लोक तुमचा मत्सर करतात,
याच्याबद्दल अश्रू गाळू नका, रडत बसू नका. एक दिवस येईल तुमची पेंढी उभी राहील, या 11 पेंढ्या तुमच्या पेंढीला नमन करतील. त्या समयाची वाट पहा. परंतु लक्षात ठेवा, योसेफानं बिलकुल प्रतिक्रिया नोंदवली नाही, कारण योसेफ देवाच्या योजनेविषयी खात्रीशीर आणि पक्क त्याचं मन विश्वासू होतं की देव हे करणार आहे. परंतु या लोकांना, मत्सर करणाऱ्या लोकांना देवाचं विजन, देवाचा दृष्टांत कधीच समजला नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही आणि मी प्रत्येक जण देवाचा दृष्टांत आहोत. तसं माझ्या बाबतीत दृष्टांत आहे, तसा तुमच्या बाबतीत दृष्टांत आहे. प्रत्येकाच्या बाबतीत विजन आहे. मग काय होतं माहिती का, सैतानाला तर हे विजन पूर्ण करू द्यायचं नाही. मग तो काय करतो, विचारांचा ताबा घेतो, द्वेष भावना तुमच्यामध्ये पेरतो, नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून वेडा मत्सरानं मरतो असं म्हटलेलं आहे. गणनाचं पुस्तक 12 अध्याय 1 ते 9 वचन वाचूया. गणनाचं पुस्तक 12 अध्याय, सॉरी ते नंतर वाचू, त्याच्या आधी पहिले शमूएल तिथपर्यंत पोचतो का नाही माहित नाही. 18 अध्याय 6 ते 11 वचन वाचू. पहिले शमूएल 18 अध्याय 6 ते 11 पर्यंत वचन. त्या पलिष्ठ्यांचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजून सगळं लक्षात ठेवा का, स्त्रिया निघाल्या, डफ आणि झांजा वाजून मोठ्या आनंदानं गात व नाचत शौल राजा समोर आल्या. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीनं येणेप्रमाणे म्हणत शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधिले. हे ऐकून शौलास फार क्रोध आला. हे त्याचे शब्द त्यास आवडले नाही. तो म्हणाला त्यांनी दाविदास लाखांचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिलं. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळावयाचं ते काय राहिलं. त्या दिवसापासून पुढे शौलानं दाविदावर डोळा ठेविला. पुढे दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठाई देवाकडील दुरात्मा जोराने संचारला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवीत होता आणि शौलाच्या हाती भाला होता. शौलाने त्याला मारावयास भाला उगारला. कुठं घडलं हे? कुठं घडलं? मारामारी कुठं झाली? आता पण मारामारी कुठं चालू आहे? आणि का मंदिरात मारामारी चालू आहे? मत्सर. हा त्याच्या पार्टीचा, तो ह्याच्या पार्टीचा. आणि काय म्हटलं माहिती का, शौल काय म्हणतो माहिती का, फक्त राज्यच याला मिळायचं बाकी आहे, बाकी सगळं क्रेडिट त्याला मिळालं. अरे पण राज्य तुझ्या हातामध्ये आहे ना. समस्या काय माहिती का, शास्त्र काय सांगतं माहिती का, या शौलाचा आणि इस्रायल लोकांचा खरा शत्रू कोण होता? गल्ल्यात. या गल्ल्याताविरुद्ध कोणच लढत नव्हतं. मग त्याच्यामध्ये दाविदाला देवानं उभं केलं. दावीद परमेश्वराला विश्वास होता, देवाच्या सामर्थ्यावर त्याचा विश्वास होता, आणि तो गेला आणि त्यानं गल्ल्याताचा वध केला. आता सगळे लोक एन्जॉय करत आहे गल्ल्याताचा वध, नाचत आहेत सगळे का, गल्ल्यात गेला. पण मत्सरामुळं दाविदाला विजय एन्जॉय करता येईना. खरा शत्रू होता गल्ल्यात, पण खरा शत्रू कोण झाला? दावीद. खरा शत्रू कोण आहे? गल्ल्यात. आता तुमचं पण झगडणं रक्त मांसा बरोबर नाही. कोणाशी आमचं झगडणं आहे? सत्ता, अधिकार आणि आकाशातला. मग समोर जो व्यक्ती दिसतो तो रक्त मांसाचा आहे. मग आम्हाला देवानं विजय दिला, तुम्हाला विजय दिला, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तारण होतं ना, म्हणजे तो विजय आहे. एक व्यक्ती जिंकली जाते, ती गल्ल्यातापासून सुटली जाते. जसं आम्ही पाहतो इस्रायल लोक गल्ल्यातापासून वाचले. एवढे लोक गल्ल्यातापासून वाचले. मुंबईवरून येतात, ठाण्यावरून येतात, वसईवरून येतात, कराडवरून येतात, सातारावरून येतात, सांगलीवरून येतात. मग खरा आनंद कोणता? वेगवेगळ्या ठिकाणातून लोक येतात. पण प्रॉब्लेम काय माहिती का, नेमकं आम्हाला शौलाचा जो स्वभाव तो आमचा स्वभाव. काय आमच्या स्वभावामध्ये झालं? इकडं शौल
दाविदाला त्या विजय मिळाला आणि दाविदाचं लोक कौतुक करत आहे म्हणून शौलाच्या अंतःकरणामध्ये मत्सर निर्माण झाला. मत्सर का निर्माण होतो माहितीये? कोणी कोणाचं कौतुक केलं की ज्याचं कौतुक होतं त्याचं मत्सर होतं बरं का. मी बसल्या बसल्या एक व्यक्तीचं नाव दर आठवड्याला घेऊ द्या बरं. कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड. आणि लक्षात ठेवा, ज्याचं कौतुक होतं ना त्याचा लोक मत्सर करतातच 100%. ज्याचं कौतुक होणार त्याच, ज्या झाडावर फळ आहे त्यालाच मारतील ना दगड. बाभळीच्या झाडाला कोण जाऊन पडू द्या आंबा पडू, बाभळीच्या झाडाकडे मागतं का? आंबा जिथं आहे तिथं दगड मारला जातो. दाविदाचं वैशिष्ट्य काय? त्याच्याबरोबर देव होता, देवानं त्याला विजय दिला. बरं विजय दिला तर तुमचा शत्रू गेला हे विचार करा ना. तो कुणी मारला, त्याला कसा विजय मिळाला, लोक त्याच्याविषयी काय बोलतात. आणि आता मत्सर एवढा टोकाला गेला, एवढा टोकाला. बघा हा शौल आत्मिक व्यक्तीवर का? शौलाला देवानं निवडलेलं होतं, त्याला कोणा व्यक्तीने निवडलं नव्हतं. इस्रायल लोकांनी राजा मागितला ना, तर इस्रायल लोकांना आम्ही पाहतो की शौलाच्या बापानं त्याला सांगितलं रानामध्ये गाढव हरवले, जा गाढव शोधायला जा. गाढव शोधायला गेल्यावर इकडे संदेष्टाला सांगितलं की शौल गाढव शोधतील, त्याला तू राजा. म्हणजे संदेष्टाकडनं त्याची नियुक्ती झालेली. शौल हा स्पिरिच्युअल आत्मिक व्यक्ती आहे, दावीद सुद्धा आत्मिक व्यक्ती आहे. पण आत्मिक व्यक्तींमध्ये असणारी ईर्ष्या, आत्मिक व्यक्तींमधली स्पर्धा किती घातक असते पहा. की इकडं दावीद देवाच्या मर्जीचा, शौल पण देवानं निर्माण केलेला. अजून एक काय नियम होता माहिती का? दाविदाला देवानं राजा केलेलं होतं, पण शौल मेल्याशिवाय दावीद राजा होणारच नव्हता ना. मग प्रॉब्लेम काय तुला? आता या मंडळीमध्ये देवानं कुणाला तरी पाळत करून ठेवलेलंच आहे, त्याची गॅरंटी आहे मला. तुम्हाला काय वाटतं, मी मेल्यावर ही मंडळी नुसतं शोक करत करत माझ्या कब्रस्तानावर येऊन बसणार आहे का? पाळक साहेब उठा, चर्च घ्या, चर्च घ्या. दिनाकरण गेले म्हणून काय तिथे गेले का लोक? त्यांचा मुलगा आलाच ना, वाढलीच ना सेवा. कॅथरीन कुलमन गेली म्हणून सेवा थांबली का? जॉयस मेयर आलीच ना. देव कुणाला कुणाला तर, पण ते जिवंत असेपर्यंत दुसरं येत नसतं बरं का. त्यांना जावं लागतं. एक असतो होतो, दुसरी सुरुवात होत असते. पण देव त्याला अपॉइंट करून ठेवत असतो. जेव्हा ती व्यक्ती जाती, आलिशा आणि एलिया दोघं संगती होते. आलिशाचं पाचारण झालेलं होतं, पण एलिया गेल्यावर आलिशा दिसणार होता ना, प्रभाव तेव्हा दिसणार आहे. आता दावीद पण राजा होणार आहे, पण केव्हा? शौल गेल्यावर. पण शौलाला दावीदच नको वाटत होता, त्याच्यामध्ये मत्सर आला. लक्षात ठेवा, काही वेळेस तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये काही लोक तुमच्यासाठी स्पर्धा असेल, पण ती स्पर्धा लक्षात ठेवा कधी ती स्पर्धा असता कामा नये, तर ती देवाची योजना समजून देव तुम्हाला आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत असतो. ते देवाचं काम आहे. देवाचं असं नसतं की आता याला, ते आपल्याकडे असतं, हा वाजवतो, हा तयार झाला, तुझा खाली आता तो येईल. देवाकडे तसं नसतं. देव म्हणतो मुरू द्यायला हवी. मला परवा कोणी तुमच्याकडे रिटायरमेंट कधी आहे म्हटली, त्यांनी विचारलं. म्हटलं मेल्यावर. हा तुमच्याकडे रिटायरमेंट नाही का म्हटलं? नाही, आमच्याकडे आम्ही बायबल पाळतो म्हटलं. मी मेल्यावरच दुसरा पाळक येतील, किंवा मी म्हटलं आता दुसरा पाहिजे तोर. मी थरथर कापत पण संदेश देऊ शकतो, आणि तेवढी थरथरी तर मला येणार नाही. किती पण वर्षाचं होऊ द्या, तेवढंच जोमानं, तेवढ्याच द्वेषानं, तेवढ्याच ताकदीनं मी देवाचं वचन सांगू शकतो, कारण ती देवाची कृपा असते. काय शिकता हे लक्षात ठेवा. मत्सर येण्याचं कारण आहे तरी काय? दाविदाला देवाने विजय दिला आणि लोक त्याच्या समोर नाचत आहे. अरे पण तो तुझ्याच राज्यातला व्यक्ती आहे ना. उद्या जर मंडळीमधल्या एखाद्या व्यक्तीला कोणतरी मला सांगितलं, काय तुमचा तो बोलतो ते ब्रदर तुमच्यासारखं, मला कशाला मत्सर यायला पाहिजे, मी तर आनंदित व्हायला. अरे वा, इथं तयार झाले. मला कधी कधी लोक सांगतात ना, तुमचे ते युट्यूबला 7 शब्दाचे टाकल्यावरती काय तुमच्या चर्चमध्ये एक एक काय बोलणारे लोक आहे. मग मी मत्सर काय, एक आता उडवायचं एकेकाला. माझं क्रेडिट त्यांना गेलं. मला आनंद झाला. अरे चला, माझ्या नंतर हे लोक प्रभू वापरत आहे. ही भावना शौलामध्ये का नाही आली? का तर तो आत्मिक जीवन गमावून बसलेला होता. आत्मिक जीवन गमावल्याचं लक्षण काय माहिती का? कोणाचं कौतुक जर आम्हाला ऐकूशी वाटलं नाही की समजायचं मत्सराला सुरुवात. डोकं फिरलं कुणाचं कौतुक आहे.
सांगायला त्यांना काय पाळकाला माहितीये, कौतुक केलं काय माहिती त्यांना, उग कौतुक करते. का रे बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझ्यामध्ये भावना का आली? आता परिणाम काय झाला? मत्सर आल्याबरोबर मला वाटते 10 वचनामध्ये दुसऱ्या मत्सर आल्यावर दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठाई हा देवाकडील दुरात्मा हा जोराने संचरला. मत्सर आल्यावर कोण येतो? दुरात्मा. म्हणजे आम्ही मत्सर आल्याबरोबर दार उघडं ठेवून ठेवतो आव, आणि आम्ही जाऊन म्हणतो निघ 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 निघ. नाही, तुझ्यातच घुसलोय मी. येशूच्या नावात निघ, येशूच्या नावात निघ, येशूच्या नावात निघ. अरे सैताना निघ. समस्या तर तुमच्यामध्ये, तुम्ही मत्सर करता आणि मत्सरामुळे दुरात्मा आतमध्ये शिरतो. जो व्यक्ती मत्सर करतो तो सैतानासाठी दार उघडं ठेवून, आपल्या अंतःकरणाचं दार उघडं ठेवतो. मत्सर करणारा व्यक्ती आपोआप त्या लुसिफरला म्हणतो ये आतमध्ये. लक्षात ठेवा, मत्सर आल्याबरोबर जागवा. अरे धोक्याचा इशारा. हा लुसिफर आतमध्ये प्रवेश करणार आहे. द्वेष आल्याबरोबर, द्वेष हा जो, आणि तो सैतानाचा स्वभाव आहे. पवित्र आत्म्याचा एक स्वभाव आहे, तसा सैतानाचा एक स्वभाव आहे. जे गलतीकराच्या पत्रामध्ये सांगितलं, देहाची कर्म तर उघड आहे, असली कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. कोणती कर्म? हा मत्सर त्याच्यामधला एक स्वभाव आहे. मत्सर आला की दुरात्मा आलाच. आणि एकदा दुरात्मा आला, काय लिहिलं? दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठाई देवाकडील दुरात्मा. हो, देवाकडे दुरात्मा कुठं आहे? दुरात्मा कुठून आला? देवाकडे दुरात्मा. आत्मिक लोक असतात ना, आत्मिक लोक, त्या आत्मिक लोकांमध्ये देवाच्या परमिशन शिवाय दुरात्मा प्रवेशच करू शकत नाही. त्याला स्वर्गामध्ये जाऊन ते आणावं लागतं. काय म्हणतात त्याला? पास. देवाकडे जाऊन आत्मिक लोकांना. म्हणून बरेच आत्मिक लोक मग सांगतात नाही आम्हाला सैतांत्रा पास घेऊन आला तो. आणि पास घेऊन याचं कारण काय माहिती का? तुमच्यामध्ये असणारा मत्सरी स्वभाव. इकडं दुरात्मा तुमच्या लक्षात नाही तर थोडंसं स्पष्टीकरण देऊन पुढे जातो. योबाच्या बाबतीमध्ये योबाच्या घराच्या बाहेर सैतान आणि त्याची दूतावळ, त्याची पिल्लावळ थांबलेली होती. त्यात असं लिहिलं, स्वर्गामध्ये सैतान गेला आणि देवाने त्याला विचारलं काय तुझं लक्ष माझा सेवक योब याकडे गेलं का? असं देवपुत्र स्वर्गामध्ये गेले, हे दुरात्मे स्वर्गामध्ये गेले. आणि काय परमिशन मागत आहे की त्या योबाला त्रास देण्यासाठी आम्हाला परमिशन दे. त्या देवानं त्या योबाच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना परमिशन दिली. तसं हे दुरात्मे स्वर्गामध्ये गेले आणि मत्सर करणाऱ्या शौलामध्ये ते सांगत आहे आम्हाला परमिशन दे शौलामध्ये शिरण्यासाठी. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मत्सर करताना एखाद्या व्यक्तीचा, त्याच दुरात्मे स्वर्गामध्ये जाऊन परमिशन घेऊन येतात तुमच्यामध्ये शिरायला. आणि तुम्ही जाता दुसऱ्याच भूत काढायला मत्सर घेऊन नाही. आणि ते भूत बी रागात काढून नेक. आणि काय तरी एवढ्या रागाने करते, लाता बुक्के घालते त्या भूताला. बघा तुम्ही काही सेवक लोकांना जर तुम्ही बघितलं नाही, एवढा तावाने काढतात. एवढं काय त्याला खेळत बसायचं नाही, निघ म्हणून सोडून द्यायचं, आपोआप निघून जातं ते. पण धोक्याची गोष्ट काय माहिती का? जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये मत्सर भावना येते तेव्हा दुरात्म्यासाठी तुम्ही आपलं हृदय खुलं करता. ऐका आत्मिक लोक, लक्षात येतं का की किती मोठ्या पापाला तिथं वेडा मत्सरानं मरतो असं म्हटलेलं आहे. मत्सर करणारे वेडे का वेडे? अरे तुम्ही किती मोठ्या गोष्टी तुम्ही लुसिफरलाच अंतःकरण उघडं करून दिलेले. आता परिणाम काय झाला बघा बरं. दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठाई देवाकडील दुरात्मा जोराने संचरला. फुल स्पीडनी बर का, टप्प्याटप्प्याने पण नाही, एवढा जोरात आला. किती जोरात आला बघा. तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. दुरात्मा संचारला की कुठं बडबड सुरू होती? मंदिरातच बडबड चालू, मंदिरामध्येच कुरबुर चालू होते. का? मत्सर आला. आता दावीद काय करतो बघा बरं. दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे विणा वाजवित होता आणि शौलाच्या हाती भाला होता. मत्सर करणाऱ्याच्या हातामध्ये काय? आणि जो मत्सर सोसतो त्याच्या हातामध्ये काय?
जर तुम्ही मत्सर सोसणारे असाल तर तुमच्या हातात सेवा आहे, मत्सर करणाऱ्याच्या हातामध्ये भाला आहे. भाला म्हणजे ते शब्द भाल्यासारखे आहेत. ज्यावेळेस तुम्ही सेवा करता भाल्यासारखे शब्द तुम्हाला टोचणार आहे, परंतु तुम्ही तुमचं काम करत राहा. काय लिहिले त्याच्या पुढे वाचा बरं. शौलाने त्याला मारावयास भाला उगारला. तो म्हणाला की भाला मारून दावीदाला भिंतीशी खिळावे. काय त्याच्यावर इतका राग, इतका मत्सर त्या दाविदाविषयी आला, तर तो देवाच्या मंदिरामध्ये, कुठं देवाच्या मंदिरामध्ये काय केलं पाहिजे? दावीद स्तुती करत आहे, देवाची आराधना करत आहे, सेवा करत आहे, मिनिस्ट्री करत आहे, वाद्य वाजवत आहे, प्रभूचं गौरव करत आहे. आणि इकडं ज्याच्यामध्ये मत्सराची भावना, तो शौल ज्याला देवानं नियुक्त केलं, जो आत्मिक व्यक्ती आहे, ज्याला देवानं निवडलं, त्या व्यक्तीमध्ये दुरात्मा संचारल्यामुळे तो व्यर्थ बडबड करत आहे आणि त्याच्या डोक्यातले विचारच बदलून गेले. काय विचार आले त्याच्या डोक्यामध्ये? याला मी संपवावं ही भावना सगळ्यात भयानक आहे. एक व्यक्तीला संपवावं ही भावना आमच्या मनामध्ये आणि अतिशय वाईट भावना आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो माहिती का? देवाच्या मंदिरामध्ये उपासना करण्याच्या ऐवजी, आराधना करण्याच्या ऐवजी आम्ही कोणाला तरी संपवत असतो. ही द्वेष, हे मत्सर आहे. म्हणून बायबल सांगतं वेडा मत्सरानं मरतो. वेडा मत्सर आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून तो वेडा आहे. का? त्याला मंदिरामध्ये मी कशासाठी असावं हे पण समजत नाही. कशासाठी मी मंदिरामध्ये असावं? मत्सर करण्यासाठी नाही. मंदिर तर देवाच्या उपासनेचं केंद्र आहे, आराधनेचं केंद्र आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त, वास्तविक पाहता त्या काळामधली जी उपासना होती, आराधना होती, ती खूप भारी होती. याकोबाच्या विहिरीवरती शंभरुणी स्त्रीला येशूला समजावून सांगताना म्हणते की तुमचे लोक डोंगरावरती उपासनेसाठी जात होते. उपासनेची पद्धतच खूप सुंदर होती, खूप भारी पद्धत होती. आराधना करताना आम्ही पाहतो की अब्राम आपल्या मुलाला सुद्धा वेदीवरती अर्पण करतो. याच्यापेक्षा भारी आराधना काय असू शकेल? याच्यापेक्षा भारी उपासना काय असू शकेल? आणि त्या बाईला ते सगळं माहिती होतं आणि त्या उपासनेचा प्रभाव तिच्यावरती एवढा पडलेला होता की तिने पाहिलं होतं, आराधना करत करत, उपासना करत करतच यांनी यरीहोचा तट पाडलेला आहे. हे ते लोक आहेत की या लोकांकडे प्रचंड असणारी ताकद, उपासनेचं सामर्थ्य आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त तरी तिला तिथं म्हणतो, बाई असे दिवस येत आहेत, किंबहुना आलेच आहेत, त्यात माझे लोक माझी उपासना. म्हणजे नेमकी काय आत्म्याची आणि खरेपणाची उपासना? ज्या उपासनेमध्ये द्वेष भावना नाही ती खरेपणाची उपासना आहे. व्यक्तिद्वेष, मत्सर नाहीये. प्रत्येकाची मन स्वच्छ आहे. म्हणून म्हटलं परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध, ज्याचं हृदय शुद्ध. अजून एक गोष्ट मला सांगतो. ज्यावेळेस कायनानं अर्पण केलं, हाबेलानं अर्पण केलं, यज्ञ केला ना, परमेश्वर ज्यावेळेस कायनाला भेटण्यासाठी आला ना, त्यास त्यांनी अर्पणाची चर्चा नाही केली. त्यानं मेलेल्या भावाची चर्चा केली. म्हणजे त्यानं त्याच्या मत्सराची चर्चा केलेली आहे. अर्पण तर खूप सुंदर झालं होतं. म्हणून चर्चमध्ये उपासना चालू असताना, आराधना चालू असताना देव तुमच्या उपासनेची चर्चा करण्यासाठी तुमच्याकडे येणारच नाही ना. आम्ही म्हणलो ना, फार सुंदर उपासना झाली, खूप छान आराधना झाली, एन्जॉय केलं वर्शिप. मी देव तिकडे येतो आणि तो वर्शिप एन्जॉय करण्याच्या ऐवजी तो म्हणतो भाला घेऊन कोणाला मारायला थांबला होता. नोंद आहे तिथं. काय नोंद आहे ती? शौलाने त्याला मारावयास भाला उगारला. तो म्हणाला की भाला मारून दावीदाला. तुम्ही जे जे म्हणता ते सगळं नोंद असणार आहे. चर्चमध्ये आल्यावर सगळ्या गोष्टी तिथं असं लिहिलं. परमेश्वराकडचा दुरात्मा आला आणि शौल काय करू लागला? मंदिरामध्ये बडबडू लागला. म्हणून लक्ष ठेवा, मंदिरातली बडबड सुद्धा नोंद होती बरं का. चर्चमध्ये बडबड असू नये. बडबड कधीच नाही चर्चमध्ये, असं लिहिलंय बरं का. म्हणून लोक म्हणतात तुम्ही लय प्रॅक्टिकली बोलता. हो, हे बायबल आहे, ते देवाने असं द्यायचं म्हणून दिलं नाही. ज्ञान वाचत बसा, पुस्तक अभ्यासाचं वाचल्यासारखं नाही. हे समजायला पाहिजे लोकांना. जर चर्च समजेल ना, त्यास खरा देव समजेल. आणि खरा देव ज्या चर्चमध्ये येईल ना, त्या चर्चमध्ये मिरॅकल्स घडतील. मग चर्चमध्ये प्रार्थना करण्याची गरज नाही, तिथं आपोआप चमत्कार घडतील. तुम्ही चर्चमध्ये आल्यावर काय बडबड करता याची देखील नोंद होणार आहे. मत्सरामुळे शौल बडबड करू लागला. म्हणून लक्षात ठेवा, तोंडातनं फक्त देवाचा धन्यवाद नाही, दावीदानं परमेश्वराची उपासना केली. त्यानं वीणा वाजवली.
आणि शाऊल भाला मारत आहे. शास्त्र सांगतं वेडा मत्सरानं मत्सर आहे तर तुम्ही वेड्या. काय वेडापण आहे तुम्हाला माहित नाही. तुम्ही बोलत असलेले शब्द देव नोंद करत आहे. मंदिरामधलं प्रत्येक शब्द देव नोंद करतो. तुमची ऍक्शन, तुमची रिॲक्शन, तुमची कृती, सगळ्या गोष्टी देव नोंद करून ठेवतो. तुम्ही काय बोलता त्याच्या संबंधानं पण शास्त्रात लिहून ठेवलं. काय बोलला तो शाऊल? काय बोलला? शाऊलाने त्याला मारावयास भाला उगारला. तो म्हणाला की भाला मारून दावीदाला भिंतीशी खिळावे. सगळं लिहिलंय. कोण लिहित होतं? शाऊल बोलत असताना कोण लिहित होतं? कोणतरी होतं तिथं रायटर. काय बोलताय महाराज? काय म्हणायला लागले? दावीदाला भाला मारून भिंतीवर खिळून टाक. लगेच लिहून ठेवलं. हे काय लिहून ठेवण्यासारखी बायबलमध्ये येण्यासारखी गोष्ट आहे का? परंतु मंदिरामध्ये आम्ही काय बोलतो ना हे पण लिहून ठेवलं जातं. कशासाठी लिहून ठेवलं जातं? का तर तुम्ही कुठं चुकत आहात त्याची जाणीव निर्माण व्हावी आणि तुमचं जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद कसे निघून जातात हे पण तुमच्या लक्षामध्ये यावेत. म्हणून म्हटलं वेडा मत्सरानं मरतो. इकडं शाऊल भाला घेतो आणि दावीदाच्या पुढे वाचा. पण दावीद दोनदा त्याच्या समोरून एकीकडे सरून बचावला. आता ज्याचा मत्सर करतात त्यांनी बाजूला सरकायचं. कुणापासून? करणाऱ्यापासून. त्याने भाला मारला मग यांनी नाही जाऊन मारा आमच्याकडे मारा. आम्ही काय करतो माहिती? कोण मारा तुम्ही आता मारूनच दाखवा. त्याने बाल मार सरकलो बाजूला. सामोरं जाऊ नका. सामोरं जाऊन त्याचं पण पेशन्स ढळवू नका. नाही का? कधी ते व्यक्तीचं पण पेशन्स ढळतं. आत्मिक जीवन जर तुम्हाला सांभाळायचं, त्या व्यक्तीचं सांभाळायचं ना, त्याने भाला मारणं त्याचं काम आहे. तुमचं काम आराधना करणं आहे. तुम्ही आराधना करा देवाच्या मंदिरामध्ये. दावीदानं तशीच आराधना केली, उपासना केली. परिणाम काय झाला माहिती का? तिथं देवानं डिसाईड केलं लवकरच शाऊलाच्या जागी दावीद राजा होणार आहे. म्हणून बायबल काय सांगतं? वेडा गेलं की राजपद. एवढं मोठं काम प्रभूनं, काय भावना त्याच्यामध्ये आली? त्यानं मला क्रेडिट दिलं. समस्या काय होती? शाऊलाच्या मनामध्ये मत्सर येण्याचं कारण मला क्रेडिट दिलं. अरे तुला राज्य दिलं ना, आता क्रेडिट पण तुलाच द्यायला पाहिजे का? कधी कधी देव राज्य आमच्यात देतो, आम्हाला आमची जागा देतो, आमचं स्थान देतो. समजा देवानं मला पाळक म्हणून या ठिकाणात ठेवलेलं आहे. मग पाळक म्हणून ठेवल्यावर आता शारून खूप छान वाजवतो, मग मला पण वाजवायला येतं ना. शारून पण वाजवतो, मी पण वाजवतो. मग कोण तरी येतं आणि ते आल्यावर मध्ये काय सुंदर वाजवतो तुमचा शारून. मग माझी गडबड, मी तर शिकवलंय त्याला. माझं कौतुक सोडून त्याचं कौतुक करायला लागलं का? मग मी गडबड करू. नाही, मी शिकवलं. ही शाऊलामधली भावना आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? विजय देव देतो. विजय देवाकडनं आलेला आहे. तो दाविदाकडनं आला नाही किंवा शाऊलाकडनं आला नाही. विजय देवानं दिलाय आणि विजय एन्जॉय करा. विजय एन्जॉय करा ना. सेलिब्रेशन कशाचं पाहिजे? कोणी मारलं, कोण लाखोचं देतंय, कोण हजारोचं देतंय, कोण कोणाचं किती कौतुक करतं. कौतुकात अडकून पडू नका, आराधनेमध्ये अडकून पडा. कोणाचं कौतुक होऊ द्या, नाही तर नका होऊ द्या. ऍप्रिसिएशनच्या मागे कधीच जाऊ नका. मला पूर्वी ती सवय होती. नवीनच सेवेमध्ये आल्यावर हळूच कानोसा घ्यायला जायचं. उपदेश आवडला का नाही मग ते फार छान बोलला बरं का, ते कौतुक करत असतात नवीन. आता रोज सकाळी मला फोन येतो ना, तुमचं विषय सांगा. युट्यूबचं तुम्ही बघता हे मला माहिती आहे, उपदेश छान आहे. आता ते ऐकून कान किटले. मग मी ते सांगू नका, तुमचा विषय सांगा प्रार्थनेचा. नाही, थोडासा ऐकून घेण्यात का नाही, विषय डायरेक्ट तुम्ही सांगा ना. ते सगळे 15 मिनिटं पार्श्वभूमी सांगतात. मग असं झालं, मग तसं झालं. मी 1 मिनिटात सांगायचं. कोणीतरी मला सांगतं तुमच्याकडे अर्धा तास वेळ आहे का? म्हटलं काय गप्पा मारायच्यात का अर्धा तास? नाही, तुम्हाला सगळं मला समजावून सांगायचं. मला फक्त प्रार्थनेचा विषय सांगा. कशासाठी प्रार्थना पाहिजे? हे कौतुक एकदा डोक्यावरून ओव्हरफ्लो गेलं ना, माणूस त्याच्यात अडकून पडत नाही. त्याला कळतं मुख्य भाग काय? देवाशी नातं. देवाशी नातं.
मत्सरानं वेडा मरतो असं म्हटलेलं आहे. मत्सर करणारे वेडे का वेडे? त्यांना नेमकं गाभाच कळला नाही ना. काय गाभा? विजय देवानं दिलाय. आणि तो आम्ही पाहतो गल्ल्यात मेला. हे वास्तव सत्य आहे. गल्ल्यात मेला. आणि गल्ल्यात मारताना दाविदाचा शेवटचा डायलॉग काय होता? काय डायलॉग होता गल्ल्यातला मारताना? परमेश्वराच्या नावानं. म्हणजे शेवटचा डायलॉग महत्वाचा नाही का? पिक्चर संपताना मी म्हणतो शेवटचा डायलॉग सारखा घुमत असतो आणि मग तोच डायलॉग त्या ठिकाणामध्ये आल्यावर वर्षानुवर्ष तोच घुमत असतो. आता शेवटचा डायलॉग त्याचा मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावर. म्हणजे विजय कुणी दिला? मग परमेश्वरानं विजय दिल्यावर परमेश्वरानं दिलेला विजय एन्जॉय करा ना. त्यात एन्जॉय केलं असतं तर बाकीचे लोक नाचले, त्याने स्त्रिया डब घेऊन नाचायला लागले आणि शौल आतमध्ये मत्सर. त्याला आराधना सुद्धा करता येणार, त्याला वर्शिप पण करता येणार. आणि बघा वर्शिप करताना दावीद ते विना वाजवत आहे, वाजवतात. त्याने भाला मारला तरी त्याने बाजूला सरकत होता, इकडे वाजवत होता. त्याने दुसऱ्यांदा भाला मारला, बाजूला सरकत होता. त्यानं त्याची वर्शिप नाही थांबवली. पुन्हा तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमचं कोणी मत्सर करताना तुमची मिनिस्ट्री थांबवू देऊ नका, तशीच चालू ठेवा. का? कारण बायबल सांगतं जर तुमची मिनिस्ट्री थांबली राजपद जाणार आहे. दावीद तशा अवस्थेमध्ये देव त्याला पाहत होता. म्हटला हा व्यक्ती सगळे नेम चुकवतो. ज्यास तुम्हाला लोक नेम धरून मारत असतील ना, फक्त बाजूला सरका आणि योग्य समय देव तुम्हाला तुमच्या जागेवरती उभं करेल. देवाचे प्रिय लोक हो, वेडा मत्सरानं मरतो. आम्हाला वेडेपणा करून मत्सर करायचा नाही. आम्हाला शहाण्यासारखं प्रभूच्या भयामध्ये चालायचंय. देवा तुम्हाला आशीर्वादित करू. अजून एक मुद्दा राहिला होता, पण परत कधीतरी मी तुम्हाला सांगेल, कारण तोही मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभू आम्हाला घेऊन चालत असताना त्याच्या इच्छेप्रमाणे, योजनेप्रमाणे आम्हाला जीवन जगायचं आहे.